पाली संस्कृतीचा वैभवशाली इतिहास. पाली भाषा ही थेरवादी बुद्ध धर्माची प्रमुख भाषा आहे. हीच ती भाषा आहे ज्यामध्ये भगवान बुद्धांचे उपदेश त्रिपिटक लिहिले गेले आहे. सम्राट अशोकाने याच भाषेच्या माध्यमातून आपल्या धम्मलिपी शिलालेखातून जगाला अहिंसेचा संदेश दिला. पाली संस्कृती म्हणजेच लोकशाहीची मुळे, ज्ञानाच्या परंपरेचा विस्तार आणि सर्व जीवांप्रती सहानुभूती. भारताचे खरे वैभव हे शस्त्रबळात नव्हे तर विचारशक्तीमध्ये आहे आणि तीच विचारशक्ती पाली विचारधारेतून मिळते. पाली भाषा ही भारताची प्राचीन भाषा आहे. भगवान बुद्धांच्या उपदेशाची भाषा आहे. भगवान बुद्धाच्या उपदेशाची संदेशवाहिका भाषा आहे. प्राचीन भारतीय संस्कृतीत पाली भाषेला महत्त्वाचे योगदान आहे. पाली भाषा मगध देशाची राष्ट्रभाषा होती, बोलभाषा होती. पाली भाषा राष्ट्रीय एकात्मतेचा मूलस्रोत आहे. पाली भाषा बहुजन हिताय, बहुजन सुखाय आहे. पाली भाषा वैचारिक स्वातंत्र्याची भाषा आहे. पाली भाषा समता, स्वातंत्र्य, बंधुता व न्याय या मानवतावादाने परिपूर्ण आहे. पाली भाषेत प्रज्ञाशील करुणा व वैश्विक मैत्री भावनेचा सुंदर मिलाफ आहे. पाली भाषा त्रिपिटक ग्रंथाची भाषा आहे. जगातील बौद्ध राष्ट्रे भारतभूमीला बुद्धाची जन्मभूमी म्हणून भारताचा गौरव करतात, सुवर्णभूमी म्हणून संबोधतात व मूळ पाली भाषेचा अभ्यास करतात. साधू साधू साधू.